काय एक्झाम्पल आहे. वी हॅव टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ 1 अपॉन cos 290 degree plus 1 upon root 3 into sin 250 degree. यामध्ये हे 290 डिग्री आणि 250 डिग्री या दोन्हीमध्ये कॉमन रिलेशन काय रिलेटेड टू स्टँडर्ड अँगल. 270 प्लस 20 म्हणजे 290 असतो आणि 270 मायनस 20 म्हणजे 250 असतो. याचाच अर्थ 1 अपॉन कॉस 290 लाच आपण 270 प्लस 20 असं लिहिलं प्लस 1 अपॉन रूट 3 साइन 250 लाच 270 मायनस 20 असं लिहिलं. ओके, कॉस 270 प्लस 20 आणि साइन 270 मायनस 20. अलाइड अँगल फॉर्म्युले वापरता येतील. अलाइड अँगल फॉर्म्युल्यानुसार कॉस 270 प्लस थीटा कॉस 270 प्लस थीटा कॉस 270 प्लस थीटा साइन थीटा. रेशो चेंज होणार 270 असल्यामुळं. क्वाड्रंट कुठला 270 प्लस थीटा म्हणजे क्वाड्रंट कुठला फोर्थ क्वाड्रंट. आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये कॉस कसा असतो पॉझिटिव्ह म्हणजे तो येणार रेशो चेंज होईल कॉसचा साइन पॉझिटिव्ह प्लस 1 अपॉन रूट 3 इंटू साइन 270 मायनस थीटा. रेशो चेंज होणार आहे साइनचा होईल कॉस 20. पण क्वाड्रंट कुठला आहे आणि थर्ड क्वाड्रंट मध्ये साइन कसा असतो निगेटिव्ह म्हणजे तो येणार मायनस कॉस 20. पण तो मल्टिप्लाय रूट 3 ला. याचा अर्थ टर्म आपल्याकडं मिळाली आहे 1 अपॉन साइन 20 मायनस 1 अपॉन रूट 3 इंटू कॉस 20. मधलं साइन मायनस आणि प्लस मायनस होऊन जाईल. आता इथे क्रॉस मल्टिप्लाय करून सबट्रॅक्शन करा. क्रॉस मल्टिप्लाय करत असताना
1 इंटू √3 cos 20 म्हणजे इक्वल टू येईल √3 इंटू cos 20 मायनस sin 20 याला मल्टिप्लाय होईल 1 ला 1 इंटू sin 20 डिवायडेड बाय डिनॉमिनेटरच्या दोन्ही टर्मचं मल्टिप्लिकेशन होणार म्हणजे √3 इंटू sin 20 इंटू cos 20. ओके. आता महत्त्वाचं याच्या पुढचं सिम्प्लिफिकेशन. या सिम्प्लिफिकेशनसाठी √3 ही पण एक महत्त्वाची हिंट आहे. साइन आणि कॉसच्या व्हॅल्यूजमध्ये √3 येते, √3/2 येतो. √3/2 sin 60 ची पण व्हॅल्यू √3/2 असते आणि cos 30 ची पण व्हॅल्यू √3/2 असते. बरोबर आहे. sin 60 √3/2, cos 30 √3/2 पैकी इथं √3 आहे आणि इथं 1 आहे. 1/2 ही पण स्टँडर्ड व्हॅल्यू आहे. sin 30 1/2, cos 60 1/2. बरोबर आहे. याचा अर्थ आपला इथं फक्त याच्या डिनॉमिनेटरला 2, याच्या डिनॉमिनेटरला 2 आवश्यक आहे. मग आपण न्यूमरेटरला 2 न मल्टिप्लाय डिवाइड करू. 2 न मल्टिप्लाय केला आणि 2 न डिवाइड म्हणजे √3/2 इंटू cos 20 मायनस 1/2 इंटू sin 20. टर्म क्रिएट, फॉर्म्युला क्रिएट करता यायला पाहिजे, त्याची हिंट त्यातच असते. फक्त आपण 2 न मल्टिप्लाय डिवाइड केलं. डिनॉमिनेटरलाही √3 तसाच डिनॉमिनेटरलाही 2 न मल्टिप्लाय डिवाइड करा, पण डिवाइड केलेला बाजूला ठेवा, मल्टिप्लाय केलेला पुढं घ्या. सेपरेट काम केलं. न्यूमरेटरचं वेगळं, डिनॉमिनेटरचं वेगळं, कारण न्यूमरेटरला ॲक्च्युअल रिक्वायरमेंट 2 न डिवाइडची होती आणि डिनॉमिनेटरला ॲक्च्युअल रिक्वायरमेंट 2 न मल्टिप्लायची होती. आता याचा काय बेनिफिट आहे, हे सगळे कॉन्स्टंट आहेत. ओके, ते बाजूला काढून ठेवायचे. हा 2 जो आहे तो न्यूमरेटरला मल्टिप्लाय होईल, कारण डिनॉमिनेटर जर असेल तर तो न्यूमरेटरला जातो. म्हणजे 2 इंटू 2 येईल 4, 4/√3 हे बाजूला काढून ठेवू. यांचं काम झालेलं आहे. आता हे न्यूमरेटरला 2 न मल्टिप्लाय डिवाइड का केलं, हा जो √3/2 आहे आणि 1/2 आहे हे स्टँडर्ड व्हॅल्यूज आहेत. √3/2 ला आपण sin 30 लिहू शकतो किंवा cos 60 पण लिहू शकतो. sin 30 लिहू शकतो किंवा cos 60 पण लिहू शकतो. 1/2 ला आपण √3/2 ला आपण sin 60 लिहू शकतो किंवा cos 30 लिहू शकतो आणि 1/2 ला आपण sin 30 लिहू शकतो किंवा cos 60 लिहू शकतो. आता आपण काय लिहितोय त्यानुसार मायनर चेंज होईल, दोन्हीपैकी काही चालणार आहे. फक्त एक लक्षात घ्यायचं, रेशो तर वेगळे येतात sin आणि cos,
मग किमान अँगल ते सारखं ठेवा, नाही तर याला 30ची व्हॅल्यू लिहायची आणि याला 60ची व्हॅल्यू लिहायची. एक तर दोन्ही 60 ठेवा किंवा दोन्ही 30 ठेवा. ओके, म्हणजे आता पुढची स्टेप लिहिल्यावर लक्षात येईल तुमच्या. √3/2 ला आपण समजा sin 60 लिहिलं, पुढचा cos 20 तसाच, आणि 1/2 ला cos 60 लिहिलं, पुढचा sin 20 तयार ॲज इट इज. काय तयार झाले बरं हे पूर्ण? sin 60 इंटू cos 20 मायनस cos 60 इंटू sin 20. कुठला फॉर्म्युला तयार झाला आहे? sin a cos b मायनस cos a sin b. sin a cos b मायनस cos a sin b हा कशाचा फॉर्म्युला आहे? sin a मायनस b, बरोबर आहे. जर आपण इथे cos लिहिला असता आणि इथे sin लिहिला असता तर cos cos sin sin, cos a cos b मायनस sin a sin b, तोही फॉर्म्युला आहेच आहे. cos a cos b मायनस sin a sin b, तो काय फॉर्म्युला आहे? cos a प्लस b चा आहे, बरोबर. म्हणजे दोन्हीपैकी काही लिहिलं तरी चालतंय. ते लिहून पहा, त्यानुसार पुढच्या 1-2 स्टेपमध्ये बदल होतो. डिनॉमिनेटरला 2 sin 20 इंटू cos 20 आहे. इथं 2 न का मल्टिप्लाय डिव्हाइड केलं तेही महत्त्वाचं आहे. 2 sin थिटा इंटू cos थिटा, कशाचा फॉर्म्युला आहे हा? sin 2 थिटा, बरोबर आहे. 2 sin थिटा इंटू cos थिटा sin 2 थिटा, पण इथं थिटा म्हणजे 20 आहे, त्याच्या डबल, म्हणजेच तो डिनॉमिनेटर काय होणार? sin 40. कारण आपण इथं फॉर्म्युला कुठला वापरला? 2 sin थिटा इंटू cos थिटालाच आपण लिहिलं sin 2 थिटा. ओके, आणि मग न्यूमरेटरची टर्म sin a cos b मायनस cos a sin b, त्याला काय लिहिता येईल आता? sin 60 minus 20 इक्वल टू ते 4/√3 तसंच राहिला. sin 60 मायनस 20 आणि डिनॉमिनेटरला काय आला? sin 40. पण sin 60 मायनस 20 काय? sin 40. सो 4/√3 इंटू sin 40 अपॉन sin 40. ये sin 40 cancel, so answer is 4/√3. ओके, तर जर इथे cos आणि इथे sin लिहिला असता तर इथे cos 30 लिहावा लागला असता आणि इथे sin 30. cos a cos b मायनस sin a sin b, तो cos a प्लस b cos मध्ये आला असता, 30 प्लस 20 म्हणजे 50 झाला असता. न्यूमरेटरला आला असता cos 50, डिनॉमिनेटरला आला असता sin 40.
मग पुन्हा एक स्टेप आपल्याला वापरावी लागली असती अलाइड अँगल फॉर्म्युल्याची, या 50ला 90 मायनस 40 लिहून सॉल्व झाला असता, पण 1-2 स्टेप वाढल्या असत्या त्या. ओके, त्यामुळे कशाचा काय इफेक्ट होतो आहे हे ऑब्झर्वेशन महत्त्वाचं आहे. The next section, next part from the trigonometry is the properties of triangle. या प्रॉपर्टीज ऑफ ट्रायंगलचा काही इनिशियल सेक्शन 11th मध्ये आणि काही सेक्शन हा 12th मध्ये इन्क्लूड केलेला आहे. यात काही नवीन फॉर्म्युले, नवीन रिझल्ट्स हे पण आपल्याला विचारात घ्यायचे आहेत. 2च ग्रुप आहेत फक्त, आणि तेही एकदम सिंपल आहेत. ज्यावेळी क्वेश्चनमध्ये असं मेन्शन केलेलं असतं इन ट्रायंगल ABC, त्याच वेळी हे रिझल्ट आपण यूज करू शकतो, हे लक्षात ठेवा. ते महत्त्वाचं आहे, इतर ठिकाणी नाही. म्हणजे जेव्हा A, B आणि C हे एकाच ट्रायंगलचे 3 अँगल असतात, A, B आणि C हे एकाच ट्रायंगलचे 3 अँगल असतील, तेव्हाच फक्त हे रिझल्ट वापरायचे आहेत. असे 2 ग्रुप आहेत. पुढं आणखी प्रॉपर्टीज बऱ्याच आहेत 12th ट्रिग्नोमेट्रीमध्ये, बट ॲट प्रेझेंट तुम्हाला ह्या 2 ग्रुपवरती फोकस करायचं आहे. फर्स्ट, इफ A, B and C, these 3 are angles of a triangle. एका ट्रायंगल ABCचे हे 3 अँगल असतील. यांच्याबद्दल आपण काय सांगू शकतो की या तिघांचं ॲडिशन किती असणार? 180 डिग्री. ऑब्वियसली 180 डिग्री, किंवा त्याला आपण पाय रेडियन असंही म्हणू शकतो. A + B + C = 180 डिग्री. हा तर कन्फर्म रूल आहे, आपल्याला माहीत आहे की 3 अँगलचं ॲडिशन, ट्रायंगलच्या 3 अँगलचं ॲडिशन 180 डिग्री येतं. आता यामध्ये आपण A + B = 180 - C असं लिहू शकतो. बरोबर आहे. A + B लाच आपण 180 - C असं लिहू शकतो. आता याचा काय बेनिफिट आहे आपल्याला बघा. समजा आपल्याला व्हॅल्यू लिहायची आहे sin A + B. sin A + B लाच आपण sin A + B च्या जागी 180 - C लिहिता येईल. बरोबर, 180 - C असं आपण लिहू शकतो. आणि अलाइड अँगल फॉर्म्युल्यानुसार sin 180 - θ sin θ, कारण रेशो सेम राहणार, साइनच. क्वाड्रंट सेकंड आहे, आणि सेकंड क्वाड्रंटमध्ये साइन पॉझिटिव्ह असतो, म्हणजे इक्वल टू काय येणार, sin C. याचा अर्थ आपला रिझल्ट काय मिळाला, sin A + B = sin C. आता पहा, आपल्याकडे sin A + B चा एक फॉर्म्युला असतो पहिला, sin A cos B + cos A sin B. बरोबर आहे. sin A + B चा फॉर्म्युला आहे sin A cos B + cos A sin B. तो फॉर एनी 2 अँगल्स A अँड B असतो, एनी 2 अँगल. पण हा जो रिझल्ट आपण यूज करणार आहेत तो फक्त कधी वापरायचा,
जेव्हा असं लिहिलेलं असेल इन ट्रँगल ABC, म्हणजे ए बी आणि सी हे तीनही जर एकाच ट्रँगलचे 3 अँगल असतील तर तेव्हाच आपण हा रिझल्ट वापरू शकतो. साइन A प्लस बी इज इक्वल टू सी, साइन सी. साइन A plus B is equal to sin C. Got this? Then similar to that, now consider cos A plus B. cos A plus B म्हणजे काय होईल? cos 180 minus C. cos A plus B म्हणजेच cos 180 minus C. cos 180 minus theta minus cos theta. कारण रेशो बदलणार नाही, कॉसच राहील. पण सेकंड क्वाड्रंट आहे आणि सेकंड क्वाड्रंटमध्ये कॉस निगेटिव्ह असतो, म्हणजे तो होईल मायनस कॉस सी. याचा अर्थ फॉर्म्युला काय मिळाला? cos A plus B is equal to minus cos C. cos A plus B equal to minus cos C. Okay, and then next is about tan. tan A plus B equal to tan 180 minus C आणि tan 180 minus theta minus tan theta म्हणजे तो होईल minus tan C, and therefore tan A plus B equal to minus tan C. हा झाला थर्ड रिझल्ट tan A plus B चा. ओके, म्हणजे यावरून आपल्याला स्पेसिफिकली 3 रिझल्ट्स मिळाले. एक म्हणजे sin A plus B is equal to sin C, cos A plus B is equal to minus cos C, आणि tan A plus B equal to minus tan C. ओके, आता समजा यात आपण सुरुवातीला A प्लस बी प्लस सी इक्वल टू 180 लिहिलं, त्यातला A प्लस बी लेफ्ट साईडला ठेवला आणि सी फक्त राईट साईडला घेतला. त्यावरून हे 3 रिझल्ट आपले तयार झाले. जर आपण बी प्लस सी इकडे ठेवला असता आणि ए पलीकडे घेतला असता तर रिझल्ट काय तयार झाले असते, याच प्रकारे सांगा. Sin B plus C is equal to sin A. येस, काय तयार झाला असता? Sin B plus C is equal to sin A. sin B plus C is equal to sin A. cos B plus C is equal to काय तयार झाला असता? मायनस कॉस ए. आणि tan B plus C is equal to minus tan A. हे आणखी 3 रिझल्ट मिळाले, त्याला आपण सिमिलरली म्हणू शकतो. जर
बी प्लस सी इकडे ठेवला असता आणि ए पलीकडे घेतला असता तर. आणि तिसरा ग्रुप कसा मिळेल, जर आपण ए प्लस सी इकडे ठेवले आणि बी पलीकडे घेतला तर आपल्याला तिसरा ग्रुप मिळेल ज्यामध्ये काय होईल. तिसरा ग्रुप साइन ए प्लस सी इज इक्वल टू साइन बी कॉस ए प्लस सी इज इक्वल टू मायनस कॉस बी आणि टॅन ए प्लस सी इज इक्वल टू म्हणजे नीट ऑब्झर्वेशन जर आपण केलं तर यातला एक ग्रुप तिघांचा लक्षात ठेवला की बाकीचे दोन इमिजिएटली तयार होतात. ए बी सी या तिघापैकी दोघं जण लेफ्ट साईडला, एक जण राईट साईडला. रेशो बदलत नाहीत, साईन फक्त पॉझिटिव्ह येतो, कॉस आणि टॅन निगेटिव्ह येतात. हे थोडंसं ऑब्झर्वेशन जर केलं तर हे फॉर्म्युले लक्षात ठेवायला डिफिकल्ट नाहीत. ओके, हा असा 9 फॉर्म्युलांचा एक ग्रुप आहे. पण तो कधी वापरायचा, ज्यावेळी इन ट्रायंगल ए बी सी असं म्हटलं जाईल त्याच वेळी. म्हणजे ए बी आणि सी हे एकाच ट्रायंगलचे 3 अँगल असतील तेव्हाच. ओके, हा फर्स्ट ग्रुप लिहून घ्या आधी. सेकंड ग्रुप कशा प्रकारे आहे पहा त्यामध्ये. इन ट्रायंगल ए बी सी ए प्लस बी प्लस सी इक्वल टू 180 डिग्री आहे, बरोबर. त्यानंतर यावरून आपण ए प्लस बी इक्वल टू 180 मायनस सी असं लिहू शकतो आत्तासारखंच. ए प्लस बी इक्वल टू 180 मायनस सी. आता दोन्ही साईडला आपण 2 न डिव्हाइड केलं, दोन्ही साईडला डिव्हाइड केलं 2 न, म्हणजे ए प्लस बी अपॉन 2 इक्वल टू राईट साईडला पण काय येणार 180 मायनस सी अपॉन 2. पण राईट साईडचा जो 2 आहे तो दोघांना सेपरेट डिवाइड करू आपण लगेच. जरी आधी 2 न डिवाइड केलं, सेपरेट घेतला चालेल. 2 न जर सेपरेटली दोघांना डिवाइड केलं तर 180 अपॉन 2 म्हणजे काय, आणि 90 मायनस सी अपॉन 2. ओके, आणि मग आता व्हॅल्यू आपण तयार करू साइन ए प्लस बी अपॉन 2 साठी. साइन ए प्लस बी अपॉन 2 इक्वल टू आपण लिहू शकतो साइन 90 मायनस सी अपॉन 2. ए प्लस बी अपॉन 2 ची व्हॅल्यू 90 मायनस सी अपॉन 2 आपण इथे टाकली. साइन 90 मायनस थिटा, साइन 90 मायनस थिटा कॉस थिटा. रेशो चेंज होणार आहे 90 असल्यामुळं, पण 90 मायनस थिटा म्हणजे क्वाड्रंट,
फर्स्ट असणार आहे आणि फर्स्ट क्वाड्रंटमध्ये सगळेच पॉझिटिव्ह येतात, त्यामुळं इक्वल टू येईल कॉस C/2. म्हणजेच साइन A प्लस बी अपॉन 2 इक्वल टू काय येणार, कॉस C/2 लाईकवाईज. मग मला सांगा कॉस A प्लस बी अपॉन 2 काय येईल बरं? sin C/2. कॉस A प्लस बी अपॉन 2 काय येणार, साइन C/2. कारण 90 मायनस C/2 म्हणजे रेशो बदलणार. साईनचा जसा कॉस झाला तसा कॉसचा साइन होणार. टॅन A प्लस बी अपॉन 2 काय होणार, sec. टॅनचा सेक होतो. अलाइड अँगल फॉर्म्युले. cot sec cot. काय होतो टॅनचा, cot. टॅन A प्लस बी अपॉन 2 इक्वल टू काय येईल, cot C/2. कॉट C/2. म्हणजे एकाच फॉर्म्युल्यावरून आपण सिमिलरली सगळे लिहू शकतो 9च्या 9. म्हणजे पहिला रिझल्ट आपल्याला जो मिळालेला आहे त्यावरूनच बाकीचे सर्व रिझल्ट्स आपल्याला लिहिता येतील. साइन A प्लस बी अपॉन 2 इज इक्वल टू आला कॉस C/2. मग कॉस A प्लस बी अपॉन 2 इक्वल टू काय येईल, साइन C/2. टॅन A प्लस बी अपॉन 2 इक्वल टू कॉट C/2. यात मायनस कोणीच येणार नाही. याचं कारण की 90 मायनस थिटा म्हणजे फर्स्ट क्वाड्रंट आणि फर्स्ट क्वाड्रंटमध्ये सगळेच पॉझिटिव्ह असतात. ओके, सिमिलर टू दॅट इथे आपण A प्लस बी इकडे ठेवला, C राईट साईडला घेतला. जर आपण B प्लस C इथेच ठेवला असता, A राईट साईडला घेतला असता, B प्लस C इथेच ठेवला असता, A राईट साईडला घेतला असता आणि अशीच प्रोसेस केली तर सेकंड ग्रुप म्हणजे साइन B प्लस C अपॉन 2 इक्वल टू काय येईल, cos A/2. कॉस A/2. त्यानंतर कॉस B प्लस C अपॉन 2 इक्वल टू काय, sin A/2. आणि टॅन B प्लस C अपॉन 2 म्हणजे cot A/2. कॉट A/2. आणि असाच तिसरा ग्रुप साइन A प्लस C अपॉन 2 इक्वल टू काय, cos B/2. कॉस B/2. कॉस A प्लस C अपॉन 2 इक्वल टू sin B/2. आणि टॅन A प्लस C अपॉन 2 इक्वल टू
cot b/2. म्हणजे दोन अँगल लेफ्ट साईडला, तिसरा अँगल राईट साईडला. हे तर सगळीकडे आहे, मागच्या 9 मध्ये आणि यामध्ये पण. तर बदल असा आहे की मागच्यामध्ये फक्त साईन पॉझिटिव्ह येतो, बाकी दोन्ही निगेटिव्ह. इथे सगळेच पॉझिटिव्ह येतात हाफ अँगलमध्ये. ओके, हे दोन ग्रुप प्रॉपर्टीज ऑफ ट्रायंगलच्या एक्झाम्पलसाठी आपल्याला युजफुल ठरणारे आहेत. टेक डाऊन दिस.